Let's cut straight across to Sanjay Raut, who's speaking live on the Enforcement Directorate controversy. कधी काळी या तिन्ही संस्थांना या देशामध्ये प्रतिष्ठा प्राप्त झाली होती. एखाद्या गुन्ह्यासंदर्भात सीबीआय, ईडी किंवा आयकर विभागानं कारवाई करायचं म्हटलं व्हॉल्यूम की खरोखर त्याच्यामध्ये काहीतरी गांभीर्य आहे असं लोकांना वाटत होतं. पण गेल्या काही वर्षापासून व्हॉल्यूम ईडीची नोटीस येणं, ईडीनं कारवाई करणं म्हणजे एखाद्या राजकीय पक्षानं आपले भडास काढणं. he's talking about how the Enforcement Directorate and the CBI for the past couple of years has been running conspiracies. And this is smacking of political vendetta by the Enforcement Directorate and the CBI for the past couple of years. संपवता येत नाही तेव्हा अलीकडच्या काळामध्ये हे असे ईडी सारखे, सीबीआय सारखे, इन्कम टॅक्स सारखे हत्यारं वापरावी लागत आहेत. गेल्या वर्षभरामध्ये मी पाहतो आहे ज्येष्ठ नेते शरद पवार असतील, त्यानंतर मी प्रफुल्ल पटेलांचं नाव मगाशी पाहिलं, एकनाथ खडसेंना नोटीस आलेली आहे. I've been seeing rounds of Sharad Pawar and Prafull Patel's names doing rounds as well in terms of the probe by the investigating agencies. He's naming the opposition leaders who are being targeted. हे जे प्रमुख लोक आहेत जे या सरकार बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी झालेले आहेत, महाराष्ट्रात भाजपला रोखण्याच्या प्रक्रियेमध्ये, तर त्यांना ह्या ना त्या कारणानं राजकीयदृष्ट्या जेव्हा त्रास देता येत नाही, दबावाला ते बळी पडत नाही, तेव्हा हे असे कागदाचे तुकडे पाठवले जातात. हे फ्रस्ट्रेशन आहे, त्याला वैफल्य म्हणतात, हतबलता आहे. He says that all these notices that are being given out to the opposition leaders smack of frustration. जर आपण छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी असं म्हणतो तर समोर येऊन लढा. If you think this is the land of Shivaji Maharaj, attack us from the front. घरातल्या महिलांवर, कुटुंबावर हल्ले करण्याला नामर्दानगी म्हणतात. To attack the women of the household is not masculine, is what he says. आत्ताच माझ्या माननीय मुख्यमंत्र्यांशी म्हणजे आमचे शिवसेना पक्षप्रमुख यांच्याशी चर्चा झाली येतात. तर शिवसेना त्यांना त्याच पद्धतीनं उत्तर देईल हे लक्षात घ्या. कोणत्याही थराला जाऊन आम्ही घाबरत नाही आणि घाबरण्याचं कारण नाही. There is no need to get afraid or there is no need to get worried. या महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा एक ऐतिहासिक विधान ऐकलं. ते असं म्हणाले, जर काही कोणी चुकीचं केलं नसेल तर घाबरायचं कसं, मग नोटीस येत नाही. Was talking the other day saying that if you've not made a mistake, then what are you scared of? आणि मी परत सांगतो, आमच्यापैकी कोणी काही चुकीचं केलं नाही. And I'm repeating this again. I have not made any mistake and I'm not involved in any of these allegations that are being levied upon me. तुम्हाला घाबरावं लागेल भविष्यात. It is the BJP who needs to be scared today, not us, not the Shiv Sena. प्रश्न आपण मला आता विचारणार आहोत, कारण आपण त्यासाठी जमलेला आहोत. गेल्या 1.5 महिन्यापासून हे जे तुमचं ईडी आहे ते आमच्याकडे पत्रव्यवहार करताय. For the past 1.5 months, the ED has been harassing me. काही कागदपत्र हवी आणि ती कागदपत्र आम्ही त्यांना वेळोवेळी पुरवलेली आहेत.
पण यापैकी कुठल्याही त्यांच्या पत्रावर त्याने असं आम्हाला कळवलं नाही की तुम्ही सांगताय का भाजपवाले जे बोलतायत की हा PMC बँक घोटाळा आहे, हे HDL नावाच्या कंपनीचं काय ते प्रकरण आहे. जर ईडीने त्यांच्या पत्रामध्ये या संदर्भातला कुठलाही संदर्भ दिलेला नाही, त्यांना कशाकरता चौकशी करायची आहे? What does the ED really want to probe? पक्षाची माकडं I do not understand. उड्या मारताय. PMC बँक, PMC ह्यांना सांगितलं कोणी? यांची आणि ईडीची का हात मिळवणी आहे का? का भारतीय जनता पक्षानं आपल्या कार्यालयामध्ये ईडीचं एक टेबल टाकलेलं आहे? The BJP should put a table for the enforcement directorate in their office. It looks like they are both hand in glove with each other, the ED and the BJP. माझ्या माहितीप्रमाणे ईडी कार्यालयामध्ये सहसा कोणाला बाहेरच्या व्यक्तीला प्रवेश मिळत नाही. According to my knowledge, nobody is allowed to enter the enforcement directorate's office. माझ्या त्या कार्यालयावरती लक्ष आहे. भारतीय जनता पक्षाचे 3 लोक हे सतत त्या ईडीच्या कार्यालयात. But there were 3 people from the Bharatiya Janata Party who were found in the enforcement directorate's office. On what basis? Because according to my knowledge, they are not supposed to be entering there. पुरावे आहेत, पुराव्याशिवाय बोलत नाही. तसं नसतं तर आज भारतीय जनता पक्षाचे जे लोक आहेत जे बोलतायत त्यांच्याकडे ही माहिती आलीच नसते. The way in which the BJP is speaking, they are getting all this information from the enforcement directorate without being in cahoots with the ED. They would not have had this information. आणि त्यांचे हस्तक हे सातत्यानं मला भेटण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांचं एकच सांगणं होतं की महाराष्ट्रातलं सरकार तुम्ही टिकवू देऊ नका, तुम्ही या सरकारच्या मोहात पडू नका. हे सरकार कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही पाडायचं ठरवलेलं आहे आणि आमची संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे. हे गेले वर्षभर मला ह्या न त्या मार्गानं इशारे दिले जात आहेत. मला व्यक्तिशः वेगळ्या मार्गाने मला धमकवण्याचा प्रयत्न केला, पण मी त्यांचा बाप आहे. I've received a lot of threats when it comes to this, but we are not scared. We have done nothing wrong. त्यात आपलंही नाव होतं. We have no reason to be afraid. आमच्या काही जवळचे परिवारातले लोक, ठाकरे परिवाराच्या आसपासचे काही प्रमुख लोक, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीतल्या 22 आमदारांची यादी दाखवली आणि म्हटलं या सगळ्यांना ईडी आणि केंद्रीय तपास यंत्रणा ताब्यात घेणार आहे आणि त्यांच्यावर दबाव आणून त्यांचे राजीनामे घेतले जातील आणि हे सरकार पाडलं जाईल. आणि त्यासाठी ईडीची भूमिका. This is an entire conspiracy to ensure that the Mahaghadi Sarkar fails. Hence, the family members of Raut or whether it is the Thakres, all of them are being targeted. जेव्हा अपयशी ठरलेले आहेत, हे सरकार पडणार नाही कारण त्यांची डेडलाईन नोव्हेंबरची होती सरकार पाडण्याची. हे सरकार पडणार नाही. The BJP said our Sarkar will fall by November, but mark my words, this government of Mahaghadi Sarkar is here to stay, is what Sanjay Raut says. खुशाल करा, ईडीने करावं, CBIने करावं, इन्कम टॅक्सने करावं किंवा बाहेर अजून कोणी त्यांना दहशतवादी गँग वापरायच्या असतील तर त्या वापराव्यात आमच्या विरोधामध्ये. You are using the ED, CBI, the Income Tax Department, and in case you want to use any other investigative agencies, please do so. But our government is not going to fail. करून घेऊन जा, नोटीसला उत्तर दिलं जाईल. We will respond to the notice sent to us. ही बायकांच्या पदराआडून लढाई करण्याची खेळी. But don't do this backdoor entry by attacking us from the back and going ahead and targeting my wife. If you have the confidence, if you have the valor, then come straight and attack us from the front. 12 वर्षांनी सरकारला जाग आली. 10 वर्षापूर्वी, 12 वर्षापूर्वी, बरं का अरविंद, 10 वर्षापूर्वी एका मध्यमवर्गीय कुटुंबातल्या एका शिक्षिका असलेल्या स्त्रीनं, महिलेनं, मराठी, एक घर घेण्यासाठी तिच्या मैत्रिणीकडून 50 लाखाचं कर्ज घेतलेलं. 50 लाखाचं.
त्या संदर्भात ईडीला आता 10 वर्षांनी जेव्हा भाजपचं सरकार पडत नाही हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा one middle class woman ends up taking a loan for 50 lakh rupees to buy a house, आणि जरा चौकशीला बोलवता मानसिक छळ and करतात. after so many years they want to send a notice to that regard. This smacks of vendetta by the opposition, which is the Bharatiya Janata Party in Maharashtra. अकाउंट उघडा. गेल्या 3 वर्षामध्ये एचडीआयनं भारतीय जनता पक्षाला किती कोटीच्या देणग्या दिल्या आहेत हे आज जी माकडं नाचतायत ना त्यांनी जाहीर करा. माझ्याकडे 20 कोटीचा हिशोब आत्ता आहे. 20 कोटीचा हिशोब माझ्याकडे आत्ता आहे आणि त्या संदर्भातली सगळी माहिती काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट सुद्धा केली. Volume please. विजयदुर्ग पोर्ट जे बांधणीचं काम एचडीआयने केलं आहे करतायत त्यांना ते कॉन्ट्रॅक्ट मिळालं आहे. त्याचा भागीदार हा भाजपचा खासदार आहे. का त्याला नोटीस पाठवली एचडीआयला? आमच्या कुटुंबाची संपत्ती There are many others who have taken loan, but there is no notice that has gone to them. But my wife borrowed money from a friend to buy a house, and you are sending a notice to her for what? ज्या भाजप नेत्यांच्या कुटुंबाची संपत्ती 1600 पटींना वाढली आहे. Why don't you go ahead and investigate the money which has been earned by the BJP leaders for a while, by the political party leaders of the Bharatiya Janata Party, who have also taken loans of a similar nature? कोणी नाही, ना प्रताप सरनाईक ना अरविंद सावंत. Arvind Sawant, Pratap. आम्ही कायद्याचं पालन करतो, आम्हाला नियम माहिती आहे. I know the law. I know what the law of the land is, and I'm a law-abiding citizen, and I've done nothing wrong. तुमच्या कोण करणार? तुमचे हिशोब कोण पाहणार? मी जर तोंड उघडलं तर केंद्रातलं सरकार अशा तऱ्हेनं त्याला हादरे बसतील ना. तुमचा प्रत्येक हिशोब माझ्याकडे, तुमच्या मुलाबाळांच्या संपत्तीचा हिशोब माझ्याकडे. पण मला उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलं नाही की आपल्याला कुटुंबापर्यंत पोहोचायचं नाही. He's talking about the leaders in the central government and the amount of wealth that they have ended up amassing. He says he has information about the money that they have amassed ever since they came into power. जर कोणी करत असेल तर मला आणि आम्हाला तुमचं सुद्धा पूर्ण वस्त्रहरण करावं लागेल. इतकंच मी सांगतो. If you attack me, I will make sure I will end up exposing you as well. भाजपचा पोपट असेल पण त्याच्यावर सरकारचा शिक्का आहे. आम्ही त्यांना जी माहिती हवी ती परत देऊ. पण जर राजकीय सुधारणा काय होणार असेल तर त्याला राजकीय पद्धतीनंच उत्तर दिलं जाईल. हे मी आत्ता शिवसेना भवनाच्या ज्या वास्तूतून सांगतोय. पाठीमागे बाळासाहेब ठाकरे. I can assure you we are going to give a befitting response for all of this because जय हिंद, जय महाराष्ट्र. चला. So he goes, Sanjay Raut going on to say that this all smacks of vendetta. He says he has done nothing wrong. He says it was just a loan taken from a friend by his wife to buy a house, and the opposition is the one that is stooping to this kind of law. He's saying that this is all politically driven and charged up. There's a lot of political pressure, and the ED is in cahoots with the BJP. हा निर्णय आम्ही सगळे मिळून घेऊ. त्याच्यामध्ये माननीय उद्धवजी आहेत, मी माननीय पवार साहेबांशी चर्चा करतो, आम्ही सगळे मित्र परिवार पक्ष. कारण ही राजकीय कारवाई, ही राजकीय कारवाई आहे. त्याला राजकीय हेतूनं आम्ही उत्तर देऊ. पुढे जाऊ. संपर्क साधला होता, किती वेळा समन्स तुमच्या कुटुंबियांना सोडून द्यावं. 100 वेळा असेल, मला काही किंमत नाही. I don't care. I must have received 100 summons by the ED. It doesn't really matter because facts are being misconstrued by the opposition party leaders. माझ्याकडे मागे सांगितल्याप्रमाणे माझ्याकडे भारतीय जनता पक्षाच्या 120 नेत्यांची यादी तयार आहे. 120 आणि त्या फिट केस ईडीसाठी आहेत.
ईडी त्यांच्यावरती काय कारवाई करते? I have details of financial misgivings of many leaders of the Bharatiya Janata Party. I want to see what action ED takes against the BJP leaders. Why are they only targeting us? जे बेलॉट पिअरला जे ईडीचं कार्यालय आहे त्याच्या आसपासचे सीसीटीव्ही फुटेज आपण पत्रकार म्हणून काढू शकता. I can get you the CCTV footage of the Enforcement Directorate office and show you how the Bharatiya Janata Party leaders are over there, because to the best of my knowledge you are not allowed to enter. वावर असणारेच नेते आज कसे काल टीव्हीला येऊन बोलत होते ते तुम्हाला स्पष्ट दिसतं. लाइव चल रही है प्रेस कॉन्फ्रेंस, आपने जो मराठी में निवेदन किया, जो नोटिस आया हुआ है आपकी विशेष को, या ईडी के दफ्तर में आप हाजिर लगाने वाले, और आपका कहना है कि ये सब राजनीति से प्रेरित. देखिए ये सब राजनीति से प्रेरित है. 10 साल पुरानी एक केस निकाला है ईडी ने, 10 साल पुरानी. देखिए हम मिडिल क्लास लोग हैं. मेरी पत्नी एक शिक्षिका है, उसने अपने एक दोस्त से 10 साल पहले 50 लाख का कर्जा लिया है. वो पूरा कर्जा हमने इनकम टैक्स को दिखाया है, वो हमने राज्यसभा के एफिडेविट में दिखाया है. अगर आप मेरे राज्यसभा के जो प्रॉपर्टी के एफिडेविट होते हैं, हमने कोई छुपाई ये बात नहीं है. 50 लाख का जो हमारा लोन है वो हमने दिखाया है. तो ईडी को क्या तकलीफ है या भारतीय जनता पार्टी को क्या तकलीफ है उसमें? इस देश में भारतीय जनता पार्टी में ऐसे बड़े बड़े सुरमा बैठे हैं. अगर मैं उनके परिवार तक पहुंचा तो आपको देश छोड़कर भागना पड़ेगा. ये आपको बताता हूँ. नीरव मोदी और विजय मल्ल्या के साथ भारतीय जनता पार्टी की पूरी फलटन खड़ी हो जाएगी लंदन और ब्रिटेन में. तो आप देखिए, आप मुझसे पंगा मत लेना, आप मुझसे पंगा मत लेना. मैं देखता हूँ, मैं नंगा आदमी हूँ, मैं शिवसैनिक हूँ बाला साहब ठाकरे का. जो करना है वो कर लो. सर बीजेपी के लोगों ने अरे आप मेरे क्या उखड़ लोगे? जाओ, बहुत देखा है मैंने आप जैसे. और ये कहा कि 22 लोगों की विधायकों की सूची है. जी हाँ, सर वो थोड़ा विस्तार में बताइए. मेरे पास 1 साल से कुछ लोग बीजेपी की परिवार से आ रहे हैं और महत्वपूर्ण लोग हैं जो मध्यस्थ हैं. वो बार बार मुझे ये कहने की कोशिश करते हैं कि आप उसमें मत पड़िए. ये सरकार हम किसी भी हालत में गिराने वाले हैं. हमारे पास केंद्र की सत्ता है, पूरी ताकत है. हमारे पास ईडी है, सीबीआई है, इनकम टैक्स है. और एक सूची हमें दिखाई, इसमें प्रताप सरनाईक का भी नाम था. आपने देखा उसका क्या होगा. तो हम सबको टाइट कर देंगे. टाइट कर देंगे शब्द है, और ये सरकार हम गिराएंगे. मैंने कहा हिम्मत है तो गिरा के दिखाइए, आप महाराष्ट्र में बचेंगे नहीं. सर आपकी और गडकरी जी की मुलाकात हुई थी, क्या उस मुलाकात में इस तरह का नहीं कोई क्या नहीं. था उनकी तरफ से? देखिए, उससे आप देवेंद्र जी की कोई बात मत करिए. ये और लोग हैं. कौन नेता है बीजेपी के जो आपके? मैं समय आते उसका पूरा पोल खोल करने वाला हूँ. मेरे पास उसके पूरे एविडेंस है. सर क्या जाने वाले हैं कल, क्या जिस तरह से समन भेजा गया है तो क्या निर्णय लिया गया है? देखिए, मुझे अब तक ये पता नहीं है कि किस सिलसिले में ये नोटिस है. जो डॉक्यूमेंट्स के बारे में ईडी ने मुझे पत्र लिखा था, वो डॉक्यूमेंट्स हमने 2 बार उनको भेज दिए. जो जो उनको कागज चाहिए वो हमने दिए. इस देश में करोड़ों के घपले हुए. ईडी वहां तक पहुंचने के बाद छोड़िए, सोचा भी नहीं ईडी ने इनका कोई इंक्वायरी करनी चाहिए. लेकिन 10 साल पहले 50 लाख हमने कर्ज लिया था, उसके बारे में ईडी को बहुत अचानक इंटरेस्ट जाग उठा है. और भारतीय जनता पार्टी के कुछ बंदर यहाँ है जो उछल रहे हैं हमारे नाम से. बंदर जब क्या बोलते, बंदर जब दारू पीता है ना तो ज्यादा उछलता है. मैं आपकी नशा उतार दूंगा. मेरा नाम संजय राउत है. किस लोगों के नाम आपके पास है, तो ये क्या आप ईडी को देंगे और कब देंगे? जल्दी ही दूंगा मैं. और मेरे पास ऐसी लिस्ट है जो ईडी के लिए अगर कुछ काम नहीं होगा तो 5 साल तक मेरे लिस्ट पर ईडी काम करते बैठेगी. इतना मेरे पास मसाला मैं भेज रहा हूँ. हमारा क्या है, हमारा तो 50 लाख का लोन का मामला है ना. अरे 50 लाख का ठीक है, 50 करोड़ कर लो आप उसमें. मैं नहीं डरने वाला. उनको भी पता चलेगा किससे पंगा लिया है.
Divyesh Singh now joins us from Mumbai, gets us up to speed with the very latest. Divyesh, this is a clarification coming in from Sanjay Raut. In as many words, he has said that his wife was the one who borrowed 50 lakh rupees from a friend to buy a house, and he goes on to say the ED has no case. Why is it that they are not probing the Bharatiya Janata Party leaders, accusing the ED and the BJP to be in cahoots with each other? He says that I have information on their leaders. They are going to be exposed. The BJP response on this particular charge is awaited at the moment. But if you could encapsulate for our viewers who have just tuned in all of what was said by Sanjay Raut, given the light of the controversy we're seeing around the PMC bank scam and his name being dragged in. Chetty, Sanjay Raut in this presser that he held conveyed and did agree that the ED notice. Remember, India Today was the first to break this story that ED notice has been sent to Varsha Raut, wife of Sanjay Raut, to appear before the agency to join investigation in relation to the PMC bank scam, and he has agreed to that a notice was sent to Varsha Raut and she's been asked to appear. But he went on to say that this is a political attack. This is not an agency which is working on its own, but this agency, ED, is working on behest of the BJP because the BJP doesn't want the MVA government to function in Maharashtra. They want to bring down the MVA government, and that is why they've been attacking Shiv Sena leaders. Earlier it was Pratap Sarnaik, and now it is Varsha Raut, wife of Sanjay Raut, who's a Shiv Sena MP. Sanjay Raut also went on to say that all this is not going to bother them. They will give a befitting reply. He will respond to the ED notice that has been issued, the ED summon that has been issued to his wife. He also went on to say that it was, as reported by India Today yesterday, that this summon was issued in connection with a 50 lakh rupees loan, and he did say that there was a 50 lakh rupees loan that was borrowed by Varsha Raut from a person named Madhuri Praveen Raut. Now, who is Madhuri Praveen Raut? Sanjay Raut said that Madhuri Praveen Raut was a friend of his wife, Varsha Raut. Now, Madhuri is wife of Praveen Raut. Praveen Raut director in the PMC bank, if I'm not mistaken. Subsidiary company of HDIL. Sorry, he's the director in HDIL, right? Of HDIL, and director in a subsidiary company of HDIL, which is known as Guru Ashish Constructions, along with Sarang and Rakesh Wadhwan. Sarang and Rakesh Wadhwan of HDIL are the prime accused in the 6,500 crore PMC bank scam. No, but Divyesh, this is the question now. This is the question. Yes, his wife would have borrowed 50 lakh rupees from a friend of his to buy a house, and that is never a problem. But the problem is, like you rightly mentioned, who has she borrowed this from? She's borrowed it from the wife of a director of one of the holding subsidiary companies of HDIL with Sarang and the Wadhavans, who are under the scanner for this massive fraud. He's not clarified as to why it is that this certain person was the one from where the wife borrowed money, and why did he not make a regular institutional borrowing in terms of a home loan? Rightly pointed out, Chetty. He did not clarify. Sanjay Raut did not clarify on why this money was borrowed from Madhuri Praveen Raut. He did mention that it was for buying of a property that Varsha Raut purchased. But again, as we see in cases which are related to diversion of funds or money laundering, we see that a lot of money, and PMC bank scam has brought to light that the fraud was going on at the bank since 2007. So even if the money was borrowed 10 years ago, that means it is in the tenure of the crime that had happened at PMC Bank. So since 2007... Sorry about the... Hello everyone, this is Rahul Kamal here. Hope you enjoyed this video. For the latest news and analysis, like and subscribe the India Today YouTube channel, and don't forget to press the bell icon to stay updated.